बातमी लातूरातून आहे। लातूरच्या रेणापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। शेतकऱ्यांकडून गळफास आणि विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेला। शेतकऱ्यांच्या विरोधापुढे पोलीस सुद्धा नमलेत। बंदोबस्तामध्ये आलेल्या महसूल अधिकाऱ्यांची तर चक्क धावपळ झाली। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील मोरवड, भोकर आणि चाडगाव येथून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाचा सामनाही करावा लागला। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी या मोजणीला कडाडून विरोध केलेला आहे। कडाडून विरोध केलेला हा लक्षात आल्याबरोबर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुलमी पद्धतीनं आदेश दिले सक्तीच्या भूसंपादनाचे, सक्तीच्या मोजणीचे। ही मोजणी करीत असताना आम्ही शेतकऱ्यांनी ही मोजणी बंद पाडलेली। हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी गेली 2 वर्षापासून आम्ही लढा देतोय। रस्त्यावरची लढाई लढतोय, शेतावरची लढाई लढतोय। हा महामार्ग रद्दच झाला पाहिजे, हा कुठल्याही शेतकऱ्याच्या हिताचा नाही। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अजय घोडके सध्या आपल्या सोबत आहे। अजय, शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय, नेमक्या काय मागण्या आहेत? याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी कुठला मार्ग अवलंबला जाऊ शकतो? सिद्धेश, आपण जर पाहिलं तर नेमक्याच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका संपलेल्या आहेत। परंतु जशाही निवडणुका संपल्या त्या लगेच महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रेणापूर तालुक्यातील मोरवड असेल, चाडगाव असेल या ठिकाणी भूसंपादनासाठी त्या ठिकाणी आपली प्रशासकीय यंत्रणा पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी कार्यान्वित केली होती। परंतु अचानक आलेल्या या सर्व अधिकाऱ्यांना पाहून शेतकरी मात्र मोठे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। या ठिकाणी अक्षरशः पोलीस बंदोबस्तात आलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांनी अक्षरशः झाडावर चढून, झाडावरून उड्या मारून आणि त्या ठिकाणी विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांचं हे उग्र रूप बघितल्याच्या नंतर मात्र प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी त्यांची धावपळ उडाली। पोलीस बंदोबस्त जरी लावलेला असला तरी शेतकरी मात्र त्या ठिकाणी अधिक आक्रमक झाल्याने त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याच्या 3-4 तालुक्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय। वेळोवेळी या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून विरोध केला जातोय, परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वेळोवेळी आश्वासनं दिली जातात। परंतु शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला मात्र वेळोवेळी गती देताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात अधिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। राजकीय भूमिका नेमक्या काय आहेत या सुद्धा अद्यापही स्पष्ट झालेल्या नसल्यामुळे या ठिकाणी शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये मात्र हा कडाडून विरोध होत असताना तो द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते। पण अजय, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची पुढची भूमिका काय आहे आणि तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली, काय माहिती आहे? शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमची जी कसून खाण्याची जी जमीन आहे, जी जमीन, या जमिनीची कवडीमोल किंमत केली जाते आणि ही जमीन आम्ही देऊ शकत नाही, कारण पिढ्यानपिढ्या याच जमिनीवरती या ठिकाणी शेतकऱ्यांचं गुजराण केलं जातंय। त्यामुळे ही जमीन देण्यास शेतकऱ्यांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे। प्रशासकीय पातळीवरती आश्वासने दिली जातात, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधली ही दरी वाढत जाईल आणि अधिक तीव्र या ठिकाणी हा विरोध केला जाईल अशी चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।